नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर सी के सह फ्रॉम KKCS न्यूज स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 म्हणजेच 2025चा शेवटचा दिवस आणि 2025च्या शेवटच्या दिवशी सर कॉमर्ससाठी फाईट करायला गेलेत. ही अपडेट तुमच्यापर्यंत भेटली असेल. येस विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्ससाठी किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी फाईट करायचं असेल तर कोणताही दिवस आपल्यासाठी शुभ दिवस आहे. आणि इयर एंडला डेफिनेटली आपण तोच प्रयत्न केला आहे की आपले जे मुद्दे आहेत त्यांच्यासमोर ठेवायचे आहेत. आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसोबत जे चुकीचं सध्या होत आहे, सर काय चुकीचं होत आहे विद्यार्थी मित्रांनो, आधी बऱ्याचशा अशा एक्झाम होत्या जिथे कॉमर्स ग्रॅज्युएट क्रायटेरिया होता, तो आता बदलून एनी ग्रॅज्युएट केला जातोय आणि आपल्या हक्काच्या जागा ह्या आपल्याला भेटत नाहीये. त्याच्यासाठी 31 डिसेंबर 2025 नाशिकला आम्ही भेटायला गेलो होतो सरांना. राजूरकर साहेब जे आहेत पूर्ण महाराष्ट्राचे पूर्ण महाराष्ट्रामधील जे स्थानिक निधी लेखा संचालन आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि संचालक आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना भेट घेतली आणि काय काय विषय झाला पटापट सांगतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे स्टुडंट्स आहेत, हे सोबत आले होते लढाईसाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आले आणि तुम्ही ट्रस्ट दाखवला या गोष्टीवर की आपण जाऊया, होईल नाही होईल पण आपण डेफिनेटली जाऊया. तर आता तिथे गेल्यानंतर सर्वात आधी म्हणजे जे राजूरकर साहेब यांची भेट झाली आणि आम्ही आमचे सर्व मुद्दे एकदम ठळकपणे मांडले. सगळ्यात पहिला तर शब्द त्यांनी विचारला की नेमकं तुमचं काय म्हणणं आहे. मी तर पहिला शब्द त्यांना हा सांगितला की आम्हाला आमच्या हक्काच्या जागा देण्यात याव्या. विषय संपला. सगळ्यात पहिला विषय आहे की ह्या जागा आम्ही डिझर्व करतो. माझं काय म्हणणं आहे, जिथेही लेखापाल लेखापरीक्षण म्हणजे ते अकाउंटंट, ऑडिटर, फायनान्स अँड अकाउंट कोणतीही पोझिशन असो, जिथे जिथे फायनान्स आहे, जिथे अकाउंट्स आहे, जिथे टॅक्सेशन आहे, जिथे कॉस्टिंग आहे, जिथे पैशाचा विषय, जिथे फायनान्शियल विषय आहे, तिथे कॉमर्सचा माणूस पाहिजे ज्याला कॉमर्सचं, पैशाचं, अकाउंटिंगचं, टॅक्सेशनचं इनडेप्थ नॉलेज आहे, ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे, त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, त्याच्यामध्येच पूर्ण डिटेल नॉलेज घेत आहे. फ्रॉम 11th ऑनवर्ड्स, 11th पासून त्या फील्डमध्ये नॉलेज घेतलं. डेफिनेटली त्या पर्सनला तुम्ही ती जॉब दिला पाहिजे, ते जास्त बेटर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा विषय झाला. बघा, तुमच्यासमोर लेटर जे आहे फटाफट मुद्दे ठेवतो. डिटेलमध्ये बरंच काही लिहिलं आहे. मी डायरेक्ट तुम्हाला मुद्द्याची गोष्ट दाखवतो की एक्झॅक्टली आम्ही काय काय डिमांड ठेवल्या. सो डिमांड जे आहे, मुद्दा क्रमांक 1, लेखा संबंधी पदांसाठी पात्रता बीकॉम असावी. म्हणजे बऱ्या आधी म्हणजे ते फक्त ज्युनियर अकाउंटंट किंवा सिनियर अकाउंटंट वगैरे आपण कशाला कॉम्प्लिकेशन करायचे. लेखा संबंधी जेवढेही पद असतील, ते ज्युनियर असो, सिनियर असो, डेप्युटी असो, मॅनेजर असो, कोणत्याही लेवलचे असो, तरी बीकॉम हा क्रायटेरिया असावा. दुसरी गोष्ट, सर्वांना समान संधी भेटावी याच्यासाठी 55% अट शिथिल करावी. ही अट नसावी, पर्सेंटेज क्रायटेरिया नसता, फक्त बीकॉम ग्रॅज्युएट एवढंच हवं. हा पण मुद्दा आपण त्यांच्यासमोर ठेवला. तिसरा मुद्दा आपण जो त्यांना सांगितला की प्रोफेशनल नॉलेज म्हणजे व्यावसायिक ज्ञान हा घटक परीक्षेत निर्णायक असावा. म्हणजे तुम्ही जर काय कराल, बीकॉम क्रायटेरिया ठेवला, ठीक आहे सर, तुम्ही मुलं फाईट करतो ते बीकॉम क्रायटेरिया ठेवला, 150 मार्काची एक्झाम घेणार आणि 20-30 मार्काचा 40 मार्काचा अकाउंटचा मी विचारणार आणि 110 मार्काचा दुसरं विचारणार. हा प्रकार अजिबात चालणार नाही, हा एक्सेप्टेड नाहीये, हा सरळ अन्याय आहे. म्हणजे महावितरणनी ज्युनियर अकाउंट असिस्टंट 2023 मध्ये जे जाहिरात आली होती, 24 मध्ये रिझल्ट लागला, वेटिंग लिस्ट बाकी आहे, तेवाल्या एक्झामचं सांगतोय मी, त्यांनी तोच प्रकार केला ना राव. एक्झामच्या 15 दिवस आधी अचानक सिलेबस बदलला आणि जो सिलेबस मेजर सब्जेक्ट होता तो डायरेक्ट मायनर करून टाकला, त्याचं महत्व संपवून टाकलं. आणि मग विद्यार्थ्यांनी पस्तावा करायचा, अरे सर आम्ही खूप तयारी केली पण मग शेवटी बँकिंगवाले, MPSC UPSC वाले बाकी सिलेक्ट झाले, आम्ही सिलेक्ट झालोच नाही. जो तुम्हाला एक्सपेक्टेड काय आहे की ह्या पोस्टवर जो पण पर्सन येणार आहे त्याच्याकडनं तुम्हाला जे काम करवून घ्यायचंय त्याचीच कॅपेबिलिटी बघा ना. आणि लास्ट, आपल्या विभागांतर्गत येणारी सर्व रिक्त पदे 100% भरण्यात यावी. हे आपण चारही मुद्दे स्पष्टपणे मांडले. आता त्यांचं याच्यावर रिस्पॉन्स काय काय होता ते तुम्हाला सांगतो. पहिला विषय की त्यांचं म्हणणं एनी ग्रॅज्युएट क्रायटेरिया करण्यात आलेला आहे, तर हा तिथे कॉमर्स ग्रॅज्युएट करावा, हा RR बदलण्याचा विषय आहे. आणि RR बदलण्याची एक प्रोसेस असते, ती डिटेल प्रोसेस आहे, ती माझ्या हातात पण पूर्णपणे नाही आहे. पण डेफिनेटली तुमचा हा जो विषय आहे आमच्यापर्यंत आलेला आहे, राज्यपालांच्या ऑफिसपर्यंत पण हा विषय गेलेला आहे, हा विषय आम्ही कन्सिडर पण केलेला आहे. ठीक आहे, तर डेफिनेटली तुम्ही जे पत्र माझ्यापर्यंत पोहोचवलंय तेवढंच पॉझिटिव्हली तुमचं अँगल मी वरतीपर्यंत राज्यपालांपर्यंत पोहोचवेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, याच्यात बदल होईलच किंवा चारही मागण्या कंप्लीट होतीलच असं नाहीये. विद्यार्थ्यांनो, मी एक निगेटिव्ह गोष्ट ऑब्झर्व केली असं मला पर्सनली वाटतं की ठीक आहे, थ्रू आउट महाराष्ट्र बरेच जण प्रयत्न करताय, चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही पण प्रयत्न करा. मी तर फक्त एक व्हिजिट दिली, तुम्ही उलट मी तर म्हणतोय विद्यार्थी 10 ठिकाणी जात आहे. सो सॅल्यूट टू यू जे मेहनत करताय. पण माझं म्हणणं आहे की सर्व गोष्टी एकाच ठिकाणी, सर्व मुद्दे मांडा ना तुम्ही. जेव्हा मी आधी निवेदन बघितलं त्या निवेदनामध्ये फक्त लिहिलं तुम्ही बीकॉम क्रायटेरिया हवा, बाकीचे पण गोष्टी सांगा ना. प्रोफेशनल नॉलेज पण हवं आम्हाला, का नको? 100% जागा भरा, हा मुद्दा त्याच्यात का नको? मेन्शन करा विद्यार्थ्यांना.
नंतर तुम्ही परत जागेसाठी वेगळं भांडणार, एवढ्या जागा होत्या एवढ्याच निघाल्यात, त्याच्यात मेन्शन करा ना तुम्ही. आणि मी काय म्हणतो, समजा निवेदनात तुम्ही जेवढ्या गोष्टी मांडल्या सगळ्या एक्सेप्ट होतात असं आहे का? नाहीये. सर मग एवढं जास्त म्हटलं तर सगळं रिजेक्ट होऊन जाईल. कशाला सगळं रिजेक्ट होऊन जाईल? जेवढे मुद्दे आहेत तेवढे ठेवू शकतात. एखादा एक्सेप्ट झालं बाकीचं रिजेक्ट झालं होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही सगळे मुद्दे ॲट ए टाइम ठेवा. बाकीच्या विद्यार्थ्यांना पण सांगतो, जिथे पण तुम्ही जाता या गोष्टीसाठी फाईट करायला सगळे मुद्दे ठेवा सोबतच. ठीक आहे. नाव बॅक टू द पॉईंट. तर त्यांचं म्हणणं एनी ग्रॅज्युएट करायचं काही कारण असेल, नॉर्मली जे पर्सन जॉईनिंग होतात तर त्यांना आम्ही स्टार्टिंगला ट्रेनिंग पिरियड वगैरे असतो, त्यांना शिकवलं जातं. तो अकाउंट्सच्या बऱ्याचशा केसमध्ये अकाउंट्सचा खूप जास्त प्रॉब्लेम नाही आहेत, तर त्यांना तेवढ्या ट्रेनिंगने काम होऊन जातं. त्याच्यामुळे एनी ग्रॅज्युएट हा क्रायटेरिया गेला आहे. तर माझं एकच म्हणणं होतं की आम्ही ज्या विद्यार्थ्यांनी 11वीपासून बीकॉमच्या लास्ट इयरपर्यंत ज्यांनी 5 वर्ष ज्याच्यात मेहनत केलेली आहे, तेवढा एक्सपर्टीज तर नाही येऊ शकत ना. तुम्ही ट्रेनिंग जरी दिली, किती नॉलेज द्याल ना ट्रेनिंगमध्ये? 2 महिने 3 महिने 4 महिने 6 महिने किती महिने ट्रेनिंग देणार आहात? त्यालाही लिमिटेशन आहे. तुम्ही ट्रेनिंग देऊन त्या पर्सन जे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पर्सन ज्यांनी कॉमर्स 5 वर्षापासून बघितलं आहे, डेबिट किट 11वीपासून बघितलं, आणि दुसरा एनी ग्रॅज्युएट आहे तो डायरेक्ट एनी म्हणजे नॉन कॉमर्स ग्रॅज्युएट, तो डायरेक्टली त्या जॉबला एलिजिबल झालाय, तो पास झालाय, आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही ट्रेनिंग देताय. दोघांमध्ये फरक तर असेलच ना. 5 वर्षाचं नॉलेज घेऊन गेलोय तर डेफिनेटली त्यांनी हे मान्य केलं की मान्य आहे म्हणे, काही विषयच नाही, तुमचा मुद्दा लॉजिकल आहे, योग्य आहे, पण त्याच्यावर ऍक्शन घ्यायसाठी आम्ही पॉझिटिव्हली ऍक्ट पण करून पण होईलच असं आश्वासन दिलेलं नाही. त्यांनी क्लिअर सांगितलं की मी फक्त तुमच्याशी म्हणजे गोड बोलून तुम्हाला सांगून द्यायचं की होऊन जाईल आणि काही काळजी करू नका, निश्चिंत व्हाल. तर त्यांनी एकदम क्लिअर सांगितलं, मी तुम्हाला गोड बोलून सांगून दिल होऊन जाईल, तुम्ही निश्चिंत व्हाल असं अजिबात करू नका, निश्चिंत होऊ नका, तुम्ही पेटून उठा. हे त्यांचे शब्द सांगतोय मी पोरांनो, त्यांचे शब्द सांगतोय. तुम्ही पेटून उठा, तुमचा मुद्दा मांडण्यासाठी तुम्ही पेटून उठा. थ्रूआउट महाराष्ट्र जिथे जिथे जायचं गरज आहे, जिथे जिथे पोहोचायची गरज आहे, प्रत्येक ठिकाणी पोहोचा, हा मुद्दा मांडा, तर तुमचा मुद्दा कुठेतरी कन्सिडर केला जाईल प्रॉपरली आणि ते चेंजेस होतील. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा दुसरा आपण शब्द त्यांनी सांगितला, RR मध्ये आता त्यांनी या मिनिटाला एनी ग्रॅज्युएट लिहिलेला आहे. याचा अर्थ एनी ते RR मध्ये लिहिलेला तो काही काळ्या दगडाची रेग नाहीये, ती बदलली जाऊ शकते 100%. जर ते कॉमर्स ग्रॅज्युएटचं एनी ग्रॅज्युएट होऊ शकतं, तर एनी ग्रॅज्युएटचं कॉमर्स ग्रॅज्युएट होऊ शकतंच, पण त्याच्यासाठी तेवढं स्ट्रॉंगली फाईट करा. इथे 10 जण एकत्र यायला अवघडून जातं राव, प्रत्येकता सांगतोय. 10 विद्यार्थ्यांनी सोबत हे सांगायला अवघडून जातं, 10 लवकर जमत नाही कॉमर्सवाले म्हटल्यावर. सर मुंबईला तर जोरदार गर्दी होती. मुंबईला गर्दी व्हायचं कारण काय आहे? फक्त कॉमर्ससाठी नव्हतं लढायला गेलो, कळतंय? फक्त कॉमर्ससाठी नव्हतं लढत, सर्वांसाठी लढतो जेव्हा एकत्र येते जनता. त्याच्यामुळे कॉमर्सवाले तुम्ही युनिटी बनवायची गरज आहे. युनिटी म्हणजे तुम्ही युनिटी ग्रुप बनवा किंवा संस्था बनवा, संघटना बनवा, ते सगळं जाऊ द्या बाजूला. जेव्हा लढायचं सगळे कॉमर्सवाले सोबत तर या, एवढं तर फाईट. आणि त्यातल्या त्यात तुम्ही ज्याही गावाला जाल, जिथेही जाल मुलांना पुढच्या फाईट करायला, तिथल्या सगळ्या मित्रांना कॉन्टॅक्ट करा. तिथे कोणत्या डिग्री घेऊन, आता मी गेलो, मी तिथे जाऊन सांगितलं मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, ऑफकोर्स आय एम चार्टर्ड अकाउंटंट, आय एम कम्प्लिटेड माय MCOM, हे सगळं मला माहिती आहे. त्यांना थोडी माहिती आहे. मी थोडी सर्टिफिकेट घेऊन गेलो, हे बघा मी BCom कम्प्लीट झालोय. मी मुद्दा म्हटला की आम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहोत आणि हा आमचा विषय. तुम्ही पण जा ना युनिटी करून, पुढे सर्टिफिकेट सोबत घेऊन जात आहे, काहीच नाही ना. प्रॉब्लेम काय आहे? युनिटी कर, तेवढी स्ट्रेंथ दिसू द्या त्यांना, तेवढा आपला मजबूत विषय दिसू द्या. तर त्यांनी डेफिनेटली आपल्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यात. प्रोफेशनल नॉलेज मेजर सब्जेक्ट हवा, हा पण त्यांनी पॉईंट कन्सिडर केला की म्हणजे ठीक आहे, हा पण आम्ही मुद्दा ठेवतो. 55% त्यांचं असं म्हणणं होतं पर्सनली की माफक आहे, म्हणजे आम्ही काही 55% तर तेवढे पाहिजे, म्हणजे त्याचं काही खूप जास्त चुकीचं नाही आहे. पण मग मुलांनी खूप छानपणे काउंटर अटॅक केलं या गोष्टीला की सर क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट आहेत MPSC वगैरे. मी न बोलता मुलांनीच या गोष्टीला काउंटर अटॅक केलं की अशा बऱ्याचशा पोस्ट आहेत सर, याच्यापेक्षा हायर लेवलच्या पोस्ट आहेत, पण तिथेही काय म्हणजे पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही, तर इथे नाही नसायला हवा. आणि 100% जागा भराव्या, तिथं रिक्वेस्टचा पाठ होता, सांगितलं त्यांना डेफिनेटली. सो विद्यार्थी मित्रांनो, याचा आउटकम नेमकं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह असं म्हणण्यापेक्षा वी कॅन से न्यूट्रल आउटकम आहे. तर लगेच त्यांनी आपल्याला गॅरंटी तर नाही दिली, गॅरंटी कोणत्या गोष्टीची होत नाही तोपर्यंत गॅरंटी नसते, पण डेफिनेटली त्यांनी आपल्याला एवढा शब्द दिलाय की तुमचं निवेदन जे आहे ॲज इट इज, ह्याच पॉझिटिव्ह, तुम्ही जेवढे पॉझिटिव्हली आलेले आहात तेवढेच पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये आम्ही राज्यपालांपर्यंत वरतीपर्यंत पोहोचवणार 100%. म्हणजे लिटरली एक वेळेला असं झालं होतं ना, आमची फाईट चालू होती लिटरली, त्यांचं बोलणं आणि माझं बोलणं. म्हणजे मला एक टाइम असं गेलं तर मी खूपच जास्त ॲग्रेसिव्ह होतं, ते खूप मोठे ऑफिसर आहेत, कुठेतरी कंट्रोल करावं लागेल. तर त्यांनी ते सांगितलं की डेफिनेटली तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्ही पेटून उठा तर तुमच्यात काहीतरी होईल, एवढ्यापर्यंत थांबू नका. आणि मी सांगितलं होऊन जाईल, याचा अर्थ होऊनच जाईल असं नाही, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पेटून उठा. तुम्हाला कोणीही भेटलं सांगणार आहे की काही काळजी करू नका, समजा याच्यानंतर दुसरे ऑफिसर भेटले, काही टेन्शन नाही आम्ही करून टाकू, तरी सुद्धा शांत बसू नका जोपर्यंत ऍक्च्युअल होत नाही, हे त्यांचे शब्द आहेत. सो स्टुडंट्स, टेक इट पॉझिटिव्हली. डेफिनेटली आपण प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच काम करताय, विद्यार्थ्यांचंच क्रेडिट आहे 100%. विद्यार्थीच पेटून उठले, अंतरच शक्य आहे.
हे पण फॅक्ट सांगतो. के सर किती ठिकाणी जाणार आहेत? 2, 3, 4, 5 लिमिटेशन आहे राव. विद्यार्थी हा प्रत्येक ठिकाणी आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो तरच मॉब दिसू शकतो. त्याच्यामुळे पेटून उठा आणि हा विषय तुमच्या प्रत्येक लेवलला, जिथे जिथे ऑफिस आहेत, स्थानिक निधी संचालनाचे ऑफिस वगैरे, प्रत्येक ठिकाणी जा आणि आपला मुद्दा मांडा. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर द ब्राईटेस्ट फ्युचर इन 2026. लवकरच भेटूया पुढच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ के सर. टेक केअर. बाय बाय.